अनुभवकारी बुद्धीची वृत्ती अंतर्भूत झाली असता आत्मस्वरूपभूत आनंदाच्या प्रतिबिंबाचा अनुभव येतो. इथं तो जो आनंदाचा अनुभव आला तो आत्मस्वरूपाच्याच प्रतिबिंबाचा अनुभव आहे. म्हणजे आत्मस्वरूपाचं ते प्रतिबिंब आहे. मग त्याला प्रिय, मोद, प्रमोद असे 3 नाव त्यांनी दिलेले. प्रिय म्हणजे इष्ट वस्तू दर्शनाच्या योगाने उत्पन्न होणारी वृत्ती. जी वस्तू आपल्याला प्राप्त व्हायची इच्छा आहे ती समोर दिसते आपल्याला, वेगवेगळा आनंद. त्यानंतर इष्ट वस्तूच्या लाभाच्या योगाने उत्पन्न होणारी मोद वृत्ती. मग ती विस्तृत अथवा इष्ट वस्तू पाहिली तर वेगवेगळा आनंद. आता जर लाभ झाला हा दुसरा आनंद मोद वृत्ती म्हणतो. आणि तिसरा म्हणजे उपभोग घेतो आपण, ही प्रमोद वृत्ती. मग या ठिकाणी ही प्रिय वृत्ती म्हणजे काय? प्रिय वस्तू आपण पाहिली, आता जिची इच्छा आहे ती पाहिली, तिला आनंद झाला. त्यानंतर आता ती प्राप्त झाली, माझा हे मोद वृत्ती झाली. हा एक दक्षिण पक्ष, उजवा पक्ष. आणि आता त्याचा उपभोग आपण घेतो, हा वाम पक्ष. बुद्धी किंवा अज्ञान वृत्ती असलेले आत्म्याच्या स्वरूपाच्या आनंदाचे प्रतिबिंब हे त्याचे स्वरूप आहे. मग तिथं जो त्याला आनंद झालेला आहे तो आत्म्याच्या आनंदाचा प्रतिबिंब आहे. तो आत्म्याचाच आनंद आहे, तो प्रतिबिंबित आहे. आत्मज्ञानातून प्राप्त होणारा आत्मानंद वेगळा, त्या वस्तूच्या प्राप्तीतून होणारा जो आनंद आहे त्या ठिकाणी काय झालं, चित्तवृत्ती विकसित झाली. आणि मग तिथं तो आत्मानंद त्या ठिकाणी प्रतिबिंबित झाला. मग प्रतिबिंबभूत आत्म्याच्या स्वरूपभूत आनंदाचा प्रक्षाल आहे. प्रतिबिंबभूत आत्मा त्याचं स्वरूपभूत आनंद, म्हणजे आत्म्याचं स्वरूप आनंद आहे, तो आधार आहे. आनंदाचा आधार काय? तर आनंदाचा खरा आधार आत्मा आहे. आत्मा आनंद रूप आहे. आणि मग अशा प्रकारे पक्षीरूप भोगता तो आनंद मिळतो. असा भोगणारा हा भोगता पक्षरूपच केले. तो काय आहे त्या ठिकाणी? आनंदरूप आनंदमय कोश. म्हणजे आनंदमय कोशाचा तिथं काय सांगितलं की आपल्याला जो आनंद मिळतो एखाद्या वस्तूपासून तो कसा आनंद मिळतो? एक तर त्या ठिकाणी प्रिय, मोद, प्रमोद या 3 गोष्टी झाली. वस्तू समोर आपल्याला आली, उपलब्ध झाली, समोर पाहिली त्याला एक आनंद मिळतो. आता ती आपल्याला मिळाली तो एक आनंद. आता उपभोग घ्यायला मिळाली हा तिसरा आनंद. म्हणजे 3 गोष्टी, प्रिय, मोद, प्रमोद असं या 3 गोष्टी. आता अशी जी वृत्ती आहे हे पुण्य कर्मफल भोगतो आपण. पुण्य कर्मफल भोग म्हणून ते आपल्याला मिळालेलं आहे. तर त्या ठिकाणी ते भोगलं, आपण भोगण्याचा आनंद घेतला. वर काय सांगितलं बघा, आनंदमय कोश लक्ष. तीच वृत्ती पुण्य कर्म फल भोगानंतर निद्रा रूपाने विलीन होते. त्या वृत्तीस आनंद मिळतो. ती वृत्ती तिथे विलीन झाली. त्यावेळेला त्यांनी जो आनंद भोगलाय तो कोश रूपाने त्या ठिकाणी स्थित झाला, आनंद मिळतो. म्हणजे पुण्य कर्म फल आपल्या समोर आलेले आहे आनंद देण्याकरता. मग ते त्यापासून मिळणारा जो आनंद आहे तो कोश आहे, आनंद नाही, तो खरा आनंद नाहीये. व तो आत्मानंदाचा प्रतिबिंब आहे. म्हणजे बिंब सूर्य आहे, सूर्याचा प्रतिबिंब घटामध्ये आपल्याला समजा पाण्यामध्ये दिसतंय. वेगवेगळ्या रंगाचं पाणी असेल तर वेगवेगळ्या रंगाचं दिसतंय, त्याच्यात आपल्याला तो आनंद मिळतोय. परंतु तो प्रतिबिंबाचा आनंद, बिंबाचा आनंद. पण मुख्य दृष्टान आधार बिंबच आहे, त्याला आधारबिंबच आहे. या सगळ्या गोष्टीला आधार आत्माच आहे. परंतु या ठिकाणी जी प्रतीती आली ती आत्मानंदाचा प्रतिबिंबाचे प्रतिबिंब हा या ठिकाणी मतितार्थाने सांगायचा आनंदमय गोष्ट. म्हणजे तो आनंद जो भासतोय तो सुद्धा आत्म्याचाच आहे. हा आत्म्याला आनंद पाहिजे असं म्हणण्यापेक्षा आत्माचं स्वरूपात आनंदमय, त्याच्यावर हे परेल आलेले ते फक्त बाजूला करायचं अज्ञानाचं.
अज्ञान, त्या अज्ञानामुळे अनेक प्रकारचे विषय, ते विषयाचं चिंतन वेगळं असल्यामुळे तो आत्मानंद त्या ठिकाणी त्याला जाणवत नाही. जसं अग्नी आहे. आता आपण स्वयंपाक करत होतो, स्वयंपाक केल्यानंतर मग तो अग्नी विझवला, कोळसा शिल्लक राहतो, विस्तव शिल्लक राहतो ना, मग ते विस्तवाची हळूहळू राख तयार होते. मग त्या राखेने तो विस्तव झाकला जातो. वरून जरी घालतो आतमध्ये विस्तव असतो. आपण फुकल्यानंतर काय होतं, राख बाजूला होती आणि तो विस्तव दिसतो आपल्याला, परंतु त्या राखेने तो झाकल्याचा दिसत. तसं हे आवरण आहे. कोश म्हणजे आवरणच आहे. या कोशामुळे तो आपला झाकला आहे. आता आपल्याला विषयामध्ये आनंद दिसतो ना, इच्छित वस्तू प्राप्त झाली, इच्छित वस्तू पाहिली, त्याला आनंद वाटला. प्राप्त झाली, आनंद वाटला. उपभोगायला मिळाली, आनंद वाटला. पण तो आनंद कुठून आला? मग तो आत्म्याचा आनंद त्या ठिकाणी प्रतिबिंबित झाला. जसं विहीर आहे, विहिरीत 50 फूट पाणी आहे. जर पाणी स्वच्छ असेल, स्थिर असेल आणि त्यात प्रकाश असेल तर विहिरीचं तळ आपल्याला स्पष्ट दिसतो. 3 गोष्टी पाहिजे. पाणी स्वच्छ पाहिजे, ते स्थिर पाहिजे आणि त्यात प्रकाश पाहिजे. दुर्गुण असेल तर विहिरीत तळ दिसणार नाही. स्वच्छ असेल पण जर हालत असेल तर तरी पण विहिरीत तळ स्पष्ट दिसणार नाही. स्वच्छ पाहिजे, स्थिरही पाहिजे आणि त्यात प्रकाश पाहिजे. प्रकाश नसेल तर तरी विहिरीत तळ स्पष्ट दिसणार नाही. या 3 गोष्टी ज्यावेळेला येतील तर त्यावेळेला काय होईल, विहिरीत तळ स्पष्ट दिसणार. याचा अर्थ काय झाला, ते पाणी गढूळ नसावं, म्हणजे त्यात मलिनता नसावी, ते स्थिर असावं, ते चंचलता नसावी आणि त्याच्या ज्ञानाचा परत येतो. बघा, म्हणजे मल विक्षेप आवरणाची 3 गोष्टी शास्त्रामध्ये सांगितलेल्या. मलिनता नसावी, चंचलता म्हणजे विक्षेप. आपल्या अंतःकरणाचा विक्षेप नसावा, म्हणजे चंचलता नसावी. मलिनता असेल तर मग ते मलिन विचार असतात मनामध्ये, त्यामुळे मूळ आपण स्वरूप आपलं स्वरूप जाणू शकत नाही. अज्ञानाचं आवरण नसावं, अंधार म्हणजे अज्ञान. या 3 गोष्टी जर आपल्याला कळाल्या, म्हणजे पाणी जर स्वच्छ असेल, स्थिर असेल, त्यात प्रकाश असेल तर विहिरीचं तळ स्पष्ट होऊ शकतं. तसं हे आत्मचैतन्य, याचा अनुभव आपल्याला काय येत नाहीये, हे तर आपल्या अंतःकरणामध्ये मलिनता किंवा दुसरा दोष आहे चंचलता आहे, किंवा तिसरा दोष आहे अज्ञान आहे. यामुळं आपल्याला ते जाणवत. मग आपल्याला एखाद्या ठिकाणी आनंद मिळतो, आपल्याला काय वाटतं, तो विषयाचा आनंद आहे. तो आनंद त्या विषयाचा नाहीये, तो सुद्धा आत्म्याचाच आहे. पण त्या ठिकाणी जिथे तुमची वृत्ती तिथं स्थिर झाली तर तिथं काय झालं, त्या आत्म्याचा तो आनंद तिथं प्रतिबिंबित झाला. त्या विषयाच्या ठिकाणी जे आपल्याला जाणवतं तिथं प्रतिबिंबित झाला, पण तो आत्म्याचाच आनंद आहे. त्याला काय म्हणलेलं आहे, आनंदमय कोश. मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा कसा निश्चय करावा? वावतळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय क्षणिक व कदाचित होणार आहे. वावतळीत झालेल्या ढगाप्रमाणे आनंदमय क्षणिक करायची बघा. त्याची वावतळ येते ना, वावतळीमध्ये जे दिसतं तिथे कुठेच आहे, क्षणिक पण आहे. मी सर्वदा स्थित असल्यामुळे नित्य आहे. म्हणजे आनंदमय कोश जो आहे क्षणिक आहे, पण मी मात्र कसा आहे, सदा सर्वदा स्थित असल्यामुळे नित्य आहे. सबब हा आनंद कोश मी नाही, तो माझा नाही. हा कारण रूप आहे. मी याला जाणणारा आत्मा याहून भिन्न आहे. याप्रमाणे मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा निश्चय झाला. हा कारण देह रूप आहे. याला कारण देह रूप का म्हटलं? कारण तो वेळोवेळी आपल्याला जाणवतो ना, आनंद वेळोवेळी तो जाणवतो, तुम्ही जागृती निर्माण झाली. बाकीच्या काळामध्ये तो आहे पण सुप्त आहे. कारण म्हणजे सुप्त असत. हा आनंद
अज्ञानामुळे जाणवत नाही, कारण म्हणजे अज्ञान. कारण ते म्हणजे अज्ञान आहे. कारण मी आत्मा आहे, मी चैतन्य रूप आहे, मी आनंद रूप आहे, हे खरंच ज्ञान आहे. पण याच्यावर कशाचं आवरण आहे पडलेलं आहे आपल्याला? कारण ते म्हणजे आवरण असेल, अज्ञान आहे. अज्ञानामुळं आपल्याला हे जाणवत नाही, म्हणून हे कारण देह रूप आहे. क्वचित एखाद्या वेळेला थोडं जाणवतं, जसं दुधामध्ये तेल पडलेलं असतं, दूध उकळत असेल, चमकतं तरी थोडा थोडा अदृश्य, तो आहेच की क्वचित चमक. काही प्रसंगानुसार क्वचित असा प्रसंग आहे की आपल्या इच्छा असणारी वस्तू मिळाली, मग आपला आनंद वाटतो. मग तिथं तो थोडा प्रतिबिंबित होतो, आत्मानंद तिथं थोडा प्रतिबिंबित होतो. बाकी तो अज्ञानामध्ये पुन्हा त्या अज्ञानामुळे दिसत नाही, अज्ञानाच्या आवरणात. मग अशा प्रकारे मी तर सदैव सदा स्थित आहेत, नित्य आहेत, आत्मा नित्य आहे, सदा स्थित आहे. आता क्वचित मिळणारा नाहीये जो आनंद क्वचित मिळाला. म्हणजेच काय झालं, तो कारण देवरूप आहे. मी याला जाणणारा आत्मा याहून भिन्न आहेत, मी आनंदमय कोशाहून निराळा आहे. अशा प्रकारे आपण कसं काय करायचं आहे, निश्चय करायचा. मग विद्यमान अन्नमय कोश वगैरे जर आत्मा नाही तर मग आत्मा कोण? मग आता अन्नमयादी पंचकोश हे मी नाहीये, हे सिद्ध झालं. मग अन्नमयादी पंचकोश जर मी नाही तर मग आत्मा कोण? तर बुद्धीमध्ये प्रतिबिंबित असलेला जो प्रियादी शब्दाने वर्णन केलेला असा तो आनंदमय कोश, त्याचे बिंबरूप कारण जो आनंद, तो नित्य होण्याने मी आत्मा होय. बुद्धीमध्ये प्रतिबिंबित असलेला, तसं मी घटाचं उदाहरण सांगितलं. घटामध्ये सूर्य प्रतिबिंबित आहे, जो प्रियादी शब्दाने वर्णन केलेला आहे, अस्थि प्रियादी असते वाती प्रिय वगैरे, तो आनंदमय कोश आहे. आणि त्याचं जे बिंब आहे, त्याचं बिंब रूप कारण जो आनंद, तो नित्य आणि तो आत्मा. म्हणजे काय झालं या ठिकाणी, जसं बिंब आणि प्रतिबिंब, आपण सूर्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, सूर्य प्रतिबिंबित ज्या ठिकाणी होतोय तर तिथं तुम्हाला जो आनंद भासतोय तो आनंदमय कोश मूळ बिंब आहे. घट फुटला, कुठे आहे बिंब? ते तर बिंबाकारो दिसे भ्रंशाला. ज्ञानेश्वर सांगितलं का पूर्ण कुंभ ओलांडलेला त्यासाठी परी भानू नाही ना असं त्यासाठी. म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी सूर्यावर काही परिणाम नाही, पण ते सूर्याचंच प्रतिबिंब होतं, पण ते प्रतिबिंब नाही झालं, सूर्यावर काही परिणाम नाही. तसं या ठिकाणी थोडाफार सुखाचा अनुभव जो जाणवला ते आत्म्याचंच प्रतिबिंब होतं, परंतु बिंब मात्र मी बिंब आहे, मी बिंब रूप आहे. आणि सूर्य सदैव आहे. दिवस आणि रात्र जरी झाली, रात्री जरी सूर्य दिसत नसला तरी तो दिसत नाही, तरी तो आहे. असं नाही की रात्री सूर्य गायब झाला, सकाळी पुन्हा उदय झाला, असं काही नाहीये. आपल्या अज्ञानामुळे वागतो, ती फिरते. आता विरुद्ध दिशेने गेल्यामुळं सूर्य आपल्याला दिसत नाहीये. पण दिसत नसला म्हणजे त्या सूर्याचं अस्तित्व नाही असं आपल्याला काही म्हणता येत नाही. तसा आत्मा आहे, कदाचित भ्रमामुळं तो आपल्याला जाणवत नसला तरी पण तो आहे, म्हणून तो नित्य आहे. म्हणून याचा अर्थ काय झाला, पंचकोशाहून तो काय आहे, वेगळा आहे. म्हणून आनंदमय कोश त्याचे बिंबरूप कारण तो आनंद नित्य नाही आत्मा आहे. मग आता अशा प्रकारे पंचकोशापेक्षा तो कसा आहे, भिन्न आहे, तो नित्य आहे. म्हणजे प्रश्न काय होता, विद्यमान अन्नमय कोश, अन्नमयादी कोश वगैरे जर आत्मा नाहीत मग आत्मा कोण? तर या कोशापासून तो कसा आहे, भिन्न आहे. तो कुठं प्रतिबिंबित झाला, बुद्धीच्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेला आहे. मग तो प्रियादी शब्दांनी वर्णन केलेलं आहे. परंतु आत्मा काय आहे, बिंब रूप आहे आणि तो नित्य आहे, सदैव आनंद रूप आहे. सूर्य जसा बिंब रूप आहे, सदैव प्रकाश रूप आहे,
तसा आत्मा हा सदैव आनंदरूप आहे. त्यानंतर पुढे झाले या सगळे पाहत. आता याच्यामध्ये लक्ष आलं ना, एक तर आनंदमय कोश, त्या आनंदमय कोशावरून भिन्न कसा, हा एक मुद्दा सांगितला. त्याने उदाहरण काय सांगितलं, वावटळीत उदाहरण. वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे, वावटळीत ढगासारखे निर्माण झाले, तसा हा क्षणिक आहे. तसा एका क्षणात काही क्षण आपल्या जीवनामध्ये असे येतात की त्या क्षणामध्ये आपल्याला आनंद येतो. त्यावेळेला आपली एक इच्छित वस्तू, आपली इच्छा असते की झालं पाहिजे, ते घडतं इच्छेप्रमाणे. क्वचित नेहमी तरी चिगरू जवळ घडतं, नाही का? आता एखाद्या माणसाला पुरस्कार मिळाला, तू जीवनभर तरी कष्ट केले, त्याचा पुरस्कार मिळाला, जीवनभर कष्ट म्हणजे दुःखच भोगलं, मग त्याच्यातलं एक सुखाचा क्षण त्याला मिळाला, एवढा मोठा पुरस्कार मला मिळाला, माझ्या सगळ्या झालेल्या कष्टाचं सार्थक झालं. तो पुरस्कार म्हणजेच माझं सर्वस्व आहे असं तो म्हणतो ना. म्हणजे काही क्षण त्याला तो आनंद मिळाला, तर तो सुद्धा त्या ठिकाणी आत्म्याचाच आनंद होता. तो बुद्धीच्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेला होता. त्या बुद्धीमध्ये जे काही विचार होते, त्याची इच्छा होती ती मिळावं, आणि मग ते मिळालं त्याला, म्हणून त्याला तो आनंद होतो. तो खरा आनंद नाही. कधी कधी आनंद दुःखात पण एखादा मूलबाळ होत नाही. मूलबाळ होते दुःख, झाला मुलगा आनंद झाला, वेळ वाटते आनंदामध्ये. त्याच्यात बातमी आली, सासूबाई मिली, त्याला आनंद. एक तर इतक्या वर्षानंतर मुलबाळ होत नव्हती, झालं, एवढा आनंद झाला. सासूबाईच्या मृत्यूची बातमी आल्यावर गेली, म्हणजे आनंद कधी दुःखात रूपांतर काही सांगता येत नाही. तो खरा आनंद नाही काय, फक्त तो प्रतिबिंबित झालेला आनंद आहे, त्या क्षणापुरता प्रतिबिंबित झालेला. आणि आत्मा मात्र तसा नाही. आत्मा सदैव आनंद रूप हा त्याच्यामध्ये काय आहे, वेगळेपणा आत्म्यामध्ये. म्हणून आत्मा कसा आहे, पंचकोशातीत आहे. मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा कसा निश्चय करावा. मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा कसा निश्चय करावा. उत्तर, वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा कसा निश्चय करावा. उत्तर, वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय क्षणिक व कदाचित होणार आहे. वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय क्षणिक व कदाचित होणार आहे. मी सर्वदा स्थित असल्यामुळे मी सर्वदा स्थित असल्यामुळे नित्य आहे. सबब हा आनंदमय कोश मी नाही, तो माझा नाही. सबब हा आनंद कोश मी नाही, तो माझा नाही. हा कारण देहरूप आहे. हा कारण देहरूप आहे. मी याला जाणणारा आत्मा यावर भिन्न. मी याला जाणणारा आत्मा यावर भिन्न आहे.
याप्रमाणे आनंदमय कोठून भिन्न आहे निश्चय करावा. याप्रमाणे मी आनंदमय कोठून भिन्न आहे याचा निश्चय करावा. पुढचा प्रश्न. विद्यमान अन्नमया कोश वगैरे किंवा अन्नमयादी कोश असं म्हणलं तर, कारण अन्नमयादी म्हटलं सगळ्या त्याच्यामध्ये. विद्यमान अन्नमयादी कोश वगैरे सगळ्याची गरज नाही. अन्नमयादी कोश जर आत्मा नाही तर मग आत्मा कोश. विद्यमान अन्नमयादी कोश जर आत्मा नाही तर मग आत्मा कोण. विद्यमान अन्नमयादी कोश जर आत्मा आहे तर मग आत्मा कोण. उत्तर. बुद्धीमध्ये प्रतिबिंब रूपाने असलेला, बुद्धीमध्ये प्रतिबिंब रूपाने असलेला जो प्रियादी शब्दाने वर्णन केलेला, बुद्धीमध्ये प्रतिबिंब रूपाने असलेला जो प्रियादी शब्दाने वर्णन केला असताना, वर्णन केला असा तो, नाही का, प्रियादी शब्दाने वर्णन केला असा तो आनंदमय कोश. जो प्रियादी शब्दाने वर्णन केला असा तो आनंदमय कोश, त्याचे बिंबरूप कारण, जो प्रियादी शब्दाने वर्णन केला असा तो आनंदमय कोश, तो का तो असा जो बनले, हा जो बर तो जो प्रियादी शब्दाने वर्णन केला असा तो आनंदमय कोश, त्याचे बिंबरूप कारण जो आनंद तो नित्य होण्याने आत्मा. असा तो आनंदमय कोश, त्याचे बिंबरूप कारण जो आनंद तो नित्य होण्याने आत्मा होय. महाराज
Terima